नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महावितरण महापारेषण भरती 2023-24 यामध्ये जे काही हालचाली झाल्या, ज्या काही उलाढाल झाली, जे काही अप्स अँड डाऊन्स आले, त्यानंतर फायनली आता म्हणजे ज्यासाठी विद्यार्थी मित्र खूप आतुरतेने वाट बघत होते, इलेक्शनचा पिरियड झालेला आहे। मधल्या पिरियडमध्ये मागच्या 8-10 दिवसाआधी आपण एक व्हिडिओ दिलेला होता, त्यामध्ये सांगितलेलं होतं की डिसेंबरमध्ये कुठली तरी आपल्याला चांगली न्यूज येणार आहे। तर त्यानुसार मला विद्यार्थी मित्रांचे भरपूर सारे कमेंट्स मागच्या 8 दिवसापासून सुरू आहे एक्झाम डेटबद्दल। त्यामध्ये काही यूट्यूब चॅनल आहे, काही टेलिग्राम चॅनल आहे, त्यांनीसुद्धा आपल्या मेसेजमध्ये किंवा जे काही व्हिडिओ असेल किंवा टेलिग्रामवर मेसेजेस वगैरे केलेले आहे। शनिवार आणि रविवार ऑफ असल्यामुळे मला आजच्या तारखेला म्हणजे सोमवारी वर्किंग डेला ही माहिती महाट्रान्सफर करून घ्यावं लागली आणि प्लस कालच्या तारखेला आकाश जाधव सरांचा सुद्धा एक्सपेक्टेड डेटबद्दल व्हिडिओ आला। त्यानुसार बरीचशी आता शाश्वती निर्माण झाली होती की आता ही डेट एक्सपेक्टेड डेट किंवा कन्फर्म डेट म्हणून घ्यायला काही हरकत नाही। त्यानुसार जे काही माहिती आहे किंवा जे काही एक्सपेक्टेड डेट आहे त्यानुसार आता 29 डिसेंबरला ए ट्रान्सको, त्यानंतर साधारण 11 जानेवारीला ए टेलिकॉम आणि 18 जानेवारीला ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह महाट्रान्सको याची एक्झाम होणे एक्सपेक्टेड आहे। अजूनपर्यंत महाट्रान्सकोनी फायनल डिसिजन घेतलेलं नाही आहे, परंतु त्या रिलेटेड म्हणजे ए ट्रान्सकोबद्दल सांगतो की एक्झामचे जे सेंटर आहे ते सुद्धा बुक झाले आहे अशी माहिती मिळते आहे। परंतु त्यांनी नोटिफाय केलेले नाही आहे। महाट्रान्सकोनी 8 दिवस आधीसुद्धा किंवा 10 दिवस आधीसुद्धा ते नोटिफाय करू शकतात आणि 4-5 दिवस आधी हॉल तिकीटसुद्धा येऊ शकते, ठीक आहे। त्यामुळे 29 तारखेला अजून भरपूर वेळ आहे। साधारण 15 ते 20 तारखेच्या दरम्यान याची जे काही नोटिफाय आहे किंवा नोटिफिकेशन आहे ते महाट्रान्सको करू शकते असं एक्सपेक्टेड आहे। बरं, हे अजूनपर्यंत कन्फर्म झालेलं नाही आहे, पण 29 डिसेंबर ही टार्गेटेड डेट ठेवून अभ्यास करायला विद्यार्थी मित्रांना काहीही हरकत नाही आहे। जी काही 29 डिसेंबर ही डेट आता थोडीफार एक्सपेक्टेड डेट म्हणून आहे, त्याला टार्गेट ठेवून आपला अभ्यास प्लॅन करा, आपलं रिव्हिजन प्लॅन करा, आपलं टेस्ट सिरीज किंवा जे काही तुमचं प्रिव्हियस पेपर जे काही जी तुमची पद्धत असेल त्यानुसार करा। महावितरण महापारेषण विद्युत सहायकचा किंवा महापारेषणमध्ये सिनियर टेक्निशियन 1 टेक्निशियन 2 सुद्धा पेंडिंग आहे, पण त्याबद्दल अजूनपर्यंत कुठलंही अपडेट मिळालेलं नाही आहे। परंतु महावितरण विद्युत सहायकचं स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड आहे की जानेवारीच्या कुठल्याही वीकमध्ये ती एक्झाम होऊ शकते। डिसेंबरमध्ये त्याचं नोटिफिकेशनसुद्धा येण्याची शक्यता महावितरणची आहे, ठीक आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनी घाबरून जाऊ नये, स्पेशली ITIचे विद्यार्थी। जानेवारीमध्ये ॲटलिस्ट तुमची विद्युत सहायक महावितरण ही एक्झाम 100% होऊन जाईल। बाकी पारेषणला थोडासा मागे पुढे वेळ लागू शकतो आणि आता या ज्या डेट्स आलेल्या आहेत त्या एक्सपेक्टेड डेट म्हणून तुम्ही ग्राह्य धरू शकता। काही विद्यार्थ्यांना सुट्टी घ्यायची असेल, काही विद्यार्थ्यांना तसा प्लॅन करायचा असेल ते करू शकता आणि बाकी जे काही आता त्याचं नोटिफिकेशन आहे महाट्रान्सकोकडून ते 15 ते 20 तारखेच्या दरम्यान येऊनच जाईल आणि बरेचसे विद्यार्थी आता एक्झाम डेट आहे त्याच्यामुळे बरेचसे 1 वर्षापासून 6 महिन्यापासून आपण एक्झामची वाट बघतो आहे। आता आपल्याला एक्झाम लवकर पाहिजे आहे। काही ग्रुप असा आहे की ज्यांना एक्झाम थोडीशी लेट पाहिजे होती कारण की त्यांचा अभ्यास कंप्लीट झालेला नाही आहे, परंतु अभ्यास हा कंप्लीट कधीच होत नसतो मित्रांनो। मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की डिसेंबर जानेवारीमध्ये ह्या बऱ्याचशा एक्झाम होतीलच आणि डिसेंबरमध्ये कुठलं तरी काहीतरी नोटिफिकेशन आपल्याला बघायला मिळेल। त्यानुसार महाट्रान्सको एचे त्यांनी सगळ्यात पहिले कंडक्ट करणार आहे, हे फार चांगली गोष्ट आहे आणि ITIच्या विद्यार्थ्यांनी घाबरायची गरज नाही। ITIचं सुद्धा डिसेंबरपर्यंत 30 डिसेंबरच्या आधी तुम्हाला कुठलं तरी काहीतरी नोटिफिकेशन ते महापारेषणचं असू शकतं किंवा महावितरणचं असू शकतं, दोनपैकी असू शकतं आणि महापारेषणच्या बाकीच्या ज्या टेक्निशियनच्या एक्झाम आहेत त्यासुद्धा जानेवारीमध्ये एक्सपेक्टेड आहे। अजूनही चान्सेस आहे जानेवारीच्या एंडिंगमध्ये सुद्धा ते एक्झाम घेऊ शकतात। तुमचा अभ्यास सुरू ठेवा। आपलं ॲप आहे इंजिनियर अमोल, आपला ॲप आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर टेस्ट सिरीज आणि कोर्सेससुद्धा चांगल्या क्वालिटीचे IBPS पॅटर्नचे टेस्ट सिरीज आपण डिझाईन केलेले आहे। अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आपल्याला विद्यार्थी मित्रांचा आजपर्यंत मिळालेला आहे आणि त्यामध्ये आपण जास्तीत जास्त जे एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे किंवा गेस्ट पेपर आहे ते टाकायचा प्रयत्न केलेला आहे। मी स्वतः ते कंडक्ट केलेले आहे, त्याच्यामुळे कोणीही ती टेस्ट सिरीज मिस करू नका अशी माझी विनंती आहे। त्यामध्ये ITIच्या 2 टेस्ट सिरीज आहे, दोन्ही वेगवेगळे आहे, कॉमन तिथे क्वेश्चन नाही आहे, दोन्ही टेस्ट सिरीज वेगवेगळे आहे आणि आपल्या ए ट्रान्सकोच्या सुद्धा एक टेस्ट सिरीज आहे, तो अतिशय उत्कृष्ट क्वालिटीची IBPS पॅटर्नची टेस्ट सिरीज आहे। टेस्टचे नंबर ऑफ टेस्ट कमी आहे, परंतु क्वालिटी ही 1 नंबर क्वालिटी आहे। विद्यार्थी मित्रांचा सपोर्ट त्याला अतिशय चांगला मिळालेला आहे, त्याच्यामुळे ते मिस करू नका। सगळं तर मित्रांनो एक चांगली न्यूज द्यायचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न केलेला आहे। विद्यार्थी मित्रांचे कमेंट्स खूप जास्त होते, त्यामुळे या न्यूजवर आपण थोडंफार माहिती घेतली आणि थोडंफार इथे एक 90-95% आपल्याला कन्फर्मेशन मिळतं आहे की 29 डिसेंबर ही डेट ए ट्रान्सकोची आहे आणि बाकीसुद्धा ITIचे सुद्धा डेट्स आपल्याला पुढच्या 8-15 दिवसामध्ये ते सुद्धा बघायला मिळतील। त्यामुळे ITIच्या विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं कारण नाही। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। टेलिग्राम चॅनल आहे आणि यूट्यूब चॅनल आहे इंजिनियर अमोल या नावाने, तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल आणि ते तयारीला लागतील। धन्यवाद मित्रांनो।